नमस्कार. आज आम्ही इकडं छावणी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दाखल करायला आलो. त्यानंतर ऍडिशनल एसपी सरांकडे आम्ही याची तक्रारीचा अर्ज दिलेला आहे. याच्यामध्ये मालेगाव मधील सुप्रसिद्ध व्यापारी इंडियन बुटीकचे मालक म्हणजे दत्तांनी यांनी 2 एजंटला भेटून एकूण ती जमीन एक जवळपास 6 करोडची जमीन फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट व्हॅल्यूनुसार 20 लाख मध्ये विकत घेतली आणि मूळ मालकाला फक्त 4 लाख रुपये दिले. तर याच्यामध्ये त्या जमिनी कोर्टामध्ये केस चालू असताना कोर्टाची परमिशन न घेता तिकडे विकली गेली. यांची बनावटी सही त्या निबंधक अधिकारीमध्ये घेतली गेली. याच्यामध्ये निबंधक अधिकारीने साईन घेत असताना कोणती व्हेरिफिकेशन केलेलं नाहीये. त्यानंतर कोर्टाकडनं जे एनओसी घेतली गेली नाहीये. परस्पर याच्यामध्ये त्या व्यापारीचं नाव लावण्यात आलंय. तर याच्यामध्ये जे दत्तानी आणि त्याच्यासोबत जे असलेले व्यापारी आहे त्यांनी मिळून यांची जी फसवणूक केली आहे त्या फसवणुकीनुसार आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला छावणी पोलीस स्टेशन मध्ये आलोय आणि आता आम्ही गुन्हा दाखल करतोय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही याची सखोल चौकशी करणार आहे की एकूण 6 कोटीची जमीन 20 लाखामध्ये विकली गेली. याच्यामध्ये सरकारची पण स्टॅम्प ड्युटी चोरण्यात आलेली आहे. तर सरकारने सुद्धा याच्यामध्ये तपास करावा आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही जमीन विकत घेतली आहे किंवा त्यांच्या निर्देशात म्हणजे त्यांच्या हाताखालून गेली आहे त्यांनी व्हेरीफाय का केली नाही त्यांची पण चौकशी करण्यात यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि याच्या पुढे विनंती करतोय. कोणताही सौदा केलेला नाही. 4 करोडची जागा आहे. मला त्यांनी 1 रुपया दिला नाही. 4 लाख रुपये उसने दिले होते. ते 3 दलाल आहे, वाल्मिक संजय आणि दोघे संजय नाव आहे त्यांचं. त्यांनी पैबारीची जागा विकली. मला खरेदीला बोलवलं नाही. मला 4 करोड रुपये आता पाहिजे. मी तेव्हा जमीन त्यांना दिली. मला दाखवलं पण नाही. मला माहिती नाही, सांगितलं नाही. मी खेड्यावर राहतो. हे काय माहिती आमची जागा मी तिथं नाही भेटली. आमचा तर कब्जा आहेच. आम्ही तिथं राहायला जाणार आहे. उपोषण करू. आमची जागा तर आहेच ना. कधी याच्यावरती योग्य कारवाई केली नाही गव्हर्नमेंटने तर आम्ही सगळ्यात आधी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहणार आहे. त्यांना तात्काळ कळवणार आहे की मालेगाव मधला जो भोंगा कारभार चालू आहे तो त्वरित बंद करण्यात यावा. आणि कधी त्यांनी नाही केली तर मुख्यमंत्र्यांना आम्ही परस्पर भेटून त्यांना चौकशी करायला लावू. तरी मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही तर आम्ही मंत्रालयाच्या बाहेर जाऊन उपोषणाला बसून जाऊ ज्यापर्यंत कारवाई पूर्ण होत नाही त्यापर्यंत. सौदा नाही, खरेदी नाही. आणि महत्वाचा विषय म्हणजे जी जमीन होती ती यांची वडीलधाऱ्यांची जमीन आहे. आणि वडीलपार्थिव जमीन असल्यानंतर यांचा त्याच्यावरती हक्क आहे आणि त्यांचा हक्क चोरून हे दलाल परस्पर कोणत्या तरी एजंटला जाऊन त्याचे पैसे काढून त्यांची वडीलपार्थिव जमीन परस्पर विकून टाकू राहिले. आणि ही जमीन जी आग्रा रोडवरती छाजेड आहे, छाजेडच्या डाव्या बाजूला पत्र्याचा शेड आहे, तिथे एकूण जवळपास आत्ताच्या व्हॅल्यूनुसार ती 60 कोटीची जमीन आहे. ती फक्त गव्हर्नमेंट व्हॅल्यूनुसार फक्त 40 लाखात विकण्यात आली आणि स्टॅम्प ड्युटी त्याला म्हणजे वाचवून सरकारची पण त्याच्यामध्ये फसवणूक केली, मालकाची पण फसवणूक केली. आणि याच्यामध्ये जे अधिकारी रास्ते हस्तक्षेप असतील त्याचं पण उघड काढून पोलिसांनी पुढे आणावे किंवा मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे.